मुंबई शहरात आणि उपनगरामध्ये आणि राज्यातल्या काही भागांमध्ये ज्या पद्धतीचा पाऊस पर्जन्यवृष्टी झाली आहे त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या पद्धतीची परिस्थिती मुंबईत होऊ नये म्हणून मुंबईतल्या महानगरपालिकेतील प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी नेमलेल्या कंत्राटदारांना या सगळ्याबद्दल पूर्णपणे जबाबदार ठरवलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमचे सर्व सहकारी निवडणुका संपल्या मतदान संपल्या दुसऱ्या दिवशी नालेसफाईच्या कामाची पाहणी करायला आम्ही स्वतः जागेवर पोहोचलो होतो. त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हे कंत्राटदार जे काही आकडे नालेसफाईचे देत आहेत ते आकडे फसवे आहेत, फुगवे आहेत आणि म्हणून त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही. छोटे नाले, मोठे नाले, स्ट्रॉम वॉटर ड्रेन यातना काढलेला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकला जातो ती खाजगी क्षेपणभूमी आहे. त्याचा हिशोब नाही, त्याचा व्हिडिओ नाही, त्याची पडताळणी नाही आणि म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे, कंत्राटदारांनी चोरी केली आहे. आणि या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं, गेल्या 25 वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आज मुंबईतल्या 27 आउटफॉलपैकी जवळजवळ 19 आउटफॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत. मुंबई शहरात 6 ठिकाणी पंपिंग स्टेशन बनणार होते, 2च पंपिंग स्टेशन पूर्ण झाले, 4ला दिरंगाई झाली. या पद्धतीने मुंबई शहरात डेव्हलपमेंट कंट्रोल रूल याला पातळी समुद्र पातळीपासून वरपर्यंत मोजणाऱ्या हिशोबाने विकासाला परवानग्या मिळायला पाहिजे होत्या. तो नियम मुंबई महानगरपालिका पाळत नाही आहे आणि म्हणून एका अर्थाने दुर्दैवाने मुंबईकर नागरिकांना जो त्रास होतो आहे त्याला मुंबई महापालिकेतले प्रशासकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा, कंत्राटदारांची चोरी आणि 25 वर्षातलं उभाटा सेनेचं संपूर्ण दुर्लक्ष हे जबाबदार आहे. या सगळ्या विषयावर प्रत्येक बैठकीमध्ये भाजपच्या गटनेत्याने आवाज उचललेला आहे. स्थायी समितीचं 25 वर्षाचं अध्यक्षपद आताच्या उभाटा सेनेकडेच आणि महापौरपदही त्यांच्याचकडे आणि करून दाखवल्याच्या घोषणाही उद्धवजींच्याच होत्या आणि म्हणून याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तिथे पार्टी नसते, आपलं ज्ञानात मी भर टाकतो. तिकडे आम्ही पार्टी म्हणून कोणीच अर्ज वगैरे करत नसतो. त्या ठिकाणी आशिष शेलार गट म्हणून मी निवडणूक लढत असतो. आमचा निर्णय आम्ही योग्य वेळेला करू. तर कोल्हापूरच्या इतिहास संशोधकाला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम जे आहे तिथून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार होते. त्याच म्युझियमनं पत्र लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांची वाघनखं ही खरी असल्याचा कुठलाही आम्ही पुरावा देऊ शकत नाही. तर महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची ही फसवणूक नाही आहे का असं वाटत नाही? मला वाटतं या विषयावर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सुधीर भाऊंची भूमिका स्पष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी आयुध आम्हाला प्रेरणादायी आहेत त्याबद्दलचं प्रदर्शन, प्रचार, प्रसार आणि दर्शन हीच आमची भूमिका आहे. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे स्पष्ट मांडलं आहे, यामध्ये कोणी अडवणूक, फसवणूक, पिळवणूक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये करू नये आणि ते करणार असतील त्यांच्यावर कारवाई होईल.
मुंबई और राज्यों के बहुत सारे हिस्से में तेज वर्षा के कारण लोगों को अड़चनों का सामना करना पड़ रहा है, तकलीफ़ों का सामना करना पड़ रहा है। विशेष रूप से मुंबई में जिस तरीके से बारिश के बाद मुंबई का नागरिक त्रस्त है, ट्रेनें बंद हो रही है, हाई टाइड में अभी बारिश बढ़ गई तो क्या होगा ये डर भी है। मैं ये मानता हूँ और भारतीय जनता पार्टी ने स्वयं इस विषय को चुनाव के मतदान के दूसरे दिन ही हाथ में लिया। हम सब नालों पर पहुँचे, मैं स्वयं पहुँचा, पूरे मुंबई का दौरा करके हमने महानगर पालिका प्रशासन को और कंत्राटदारों ने किए हुए निकम्मे काम को प्रशासन के सामने हमने लाया। बावजूद इसके छोटे नाले, बड़े नाले, स्टॉर्म वाटर ड्रेन, इसमें से निकाला हुआ कचरा या स्टिल्ट, ये जहाँ पर डंप करने वाले थे वो प्राइवेट डंपिंग ग्राउंड है, वहाँ का ना कोई फिगर्स है, ना आंकड़े हैं, ना वीडियो है, ना कोई उसकी पुष्टि करता है। ऐसे स्थिति में मुंबई वासियों को फंसाने का काम महानगर पालिका प्रशासन ने किया। कॉन्ट्रैक्टर्स ने झूठ बोला और 25 साल से उबाटा शिवसेना ने मुंबई शहर के लिए जो उचित प्लानिंग करके बारिश का पानी मुंबई में न भरे, इसकी आवश्यकता के अनुसार प्लान करना था, वो नहीं किया। इसके कारण मुंबई वासी तकलीफ में, ऐसा हमारा कहना है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।